असं काय नाही होत. थांबा 2 मिनिटं. चॅनलला लाईव्ह आहे राजा. प्लीज रोल का. ओके सर रोल. सर आज एक्झॅक्टली कॅबिनेट मीटिंग मध्ये काय झालं, काय असं सांगण्यात आलं होतं की रिव्ह्यू मीटिंग असणार आहे, रिव्ह्यू होईल कोविडचा जे काही रिस्ट्रिक्शन्स लावले, तर काय त्या अनुषंगाने काही निर्णय झाले आहेत का की महाराष्ट्रात किंवा मुंबईतले रिस्ट्रिक्शन वाढणार, शिथिल होणार काय? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईकरांनाही हे सांगेल की आपण ह्या भ्रमात एकदम राहू नये की काल 2 दिवस थोडे केसेस कमी झाले म्हणजे आता एकदम कर्व फ्लॅट होतोय का काय. मी पहिला एकदम क्लॅरिटी देऊ इच्छितो की अजिबात आज एकदम कर्व फ्लॅट व्हायला निघाला अशा पद्धतीचं वातावरण निश्चित प्रकारे नाही. कारण आजचे सुद्धा केसेस जे रिपोर्ट होत आहेत ते 46,000 केसेस आहेत आणि त्यामुळे आता जे केसेस तुम्हाला अजून आलेले नाही तुम्हाला अपडेट, परंतु 46,000 आजचे केसेस आहेत आणि त्यामुळे कुठे असं एकदम फ्लॅटनिंग ऑफ कर्व सुरू झालेला आहे अशातला कुठलाही भाग नाही. हा पहिला विषय मला या निमित्ताने सांगायचा आहे. पॉझिटिव्हिटी रेट आजही राज्याची 21.4% आहे आणि मुंबईची पॉझिटिव्हिटी रेट 27%च्या पुढे आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की पॉझिटिव्हिटी रेट आहे, केसेस वाढत आहेत. साधारणपणे आज आपल्या ॲक्टिव्ह केसेस 2,25,000च्या दरम्यान आपल्या ॲक्टिव्ह केसेस एकंदर आजच्या स्थितीत आहेत. मला त्यातला एक दिलासादायक एकच विषय नक्की सांगायचा आहे ज्यामुळे पॅनिक सिच्युएशन असू नये. कुठल्याही परिस्थितीत भीती आणि घाबरून जाण्याचा कुठलाच विषय नाही. जरी संख्या वाढत असली तरी सुद्धा त्यातला सगळ्यात जमेचा भाग असा आहे की 86% लोक हे होम क्वारंटाईन किंवा CCC मध्ये आहेत, म्हणजे अत्यंत सर्दी खोकल्यासारखा विषय आहे. 86%. मग उर्वरित 14% जे हॉस्पिटलमध्ये आहेत ते 14% कोण आहेत आणि कोणत्या स्थितीत आहेत, तर त्या 14%मध्ये साधारणपणे जे म्हणजे आपण व्हेंटिलेटर, ICU आणि ऑक्सिजन रिलेटेड ICU अशा याच्यामध्ये साधारण टक्केवारी जर तुम्ही एकूण ऍक्टिव्ह केसेसच्या जर बघितली तर ती आहे ICU मध्ये 0.91%, म्हणजे 1% सुद्धा कमी लोक ICU मध्ये आहेत. व्हेंटिलेटरवर किती आहेत तर 2.25 लाखाच्या 0.32% हे व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर म्हणजे ICU मधलंच असतं असे किती आहेत तर 0.59% आणि DCHC म्हणजे जिथे फक्त ऑक्सिजन बेड्स आहेत अशी जी काही कॅटेगरी असते हॉस्पिटलची त्याच्यामध्ये 1.89% हे त्यामध्ये आहेत. असं एकंदर 2.8% हे आपण ज्याला म्हणू की गंभीर कॅटेगरीच्या मध्ये एकूण असलेल्या ऍक्टिव्ह केसेसचे रुग्ण आहेत 2.8%. आणि त्यामुळे मला हा त्यातला भाग मुख्यतः सांगायचा आहे की मृत्यू दर जर आपण बघितला तर सप्टेंबरमध्ये होता 1.61, ऑक्टोबरमध्ये 1.78, नोव्हेंबरमध्ये 1.73 आणि डिसेंबरमध्ये तो एकूण ऍक्टिव्ह केसेसच्या ज्या काही मृत्यू दर आहे तो कमी आला, तो 0.50 आणि जानेवारीमध्ये आजपर्यंत जे काय आता 11-12 जानेवारीपर्यंत आहोत आपण, अर्धा जानेवारी महिना संपलाय, तो 0.03%. त्यामुळे डिनॉमिनेटर वाढतोय म्हणजे खालचा जो काही संख्या ऍक्टिव्ह वाढतीये त्यामुळे मृत्यू दरांची निश्चित प्रकारे पर्सेंटेज जे आहे ते कमी त्या ठिकाणी होतानीचं चित्र पाहायला मिळतंय. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की साधारणपणे मुंबईमध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा लोकांना कसं झालेलं आहे की आपण RT-PCR आपली राज्याची एकूण क्षमता आहे 2 लाख केसेस आपण करू शकतो, टेस्ट करू शकतो. तर 2 लाख टेस्ट करू शकतो तर तेवढ्या आपण पूर्ण करत आहोत. या उपर आमच्या विभागाने संपूर्ण कलेक्टर्स, कमिशनर्सला सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्या पद्धतीनं करा.
या व्यतिरिक्त सुद्धा लोक स्वतः सेल्फ टेस्टिंग करून घेत आहेत, फार्मसीमध्ये जाऊन सेल्फ टेस्टिंगच्या किट्स आणतायत आणि घरी टेस्टिंग करतायत. तर असे लोक बऱ्याचदा पॉझिटिव्ह असताना सुद्धा रिपोर्ट करत नाही. आणि अशी जी काही आहे त्यासाठी सुद्धा कलेक्टर्स कमिशनर्सला आम्ही फार स्पष्ट सूचना दिल्यात की जर एखाद्याने फार्मसीवरून टेस्ट किट आणली आणि टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला तरी त्याला लक्षणं नसतील, काही अडचण नसेल किंवा माइल्ड लक्षणं असतील, घरी थांबायचं असेल त्यांना घरी थांबू द्या. क्वारंटीन करण्याच्या संदर्भाने त्यांना परवानगी असू द्या. आणि त्यांनी होम क्वारंटीन लोकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टू डू अँड नॉट टू डू म्हणजे काय करावं काय नाही करू या संदर्भातले सुद्धा काही व्यवस्थित मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं एवढंच आमची विनंती आहे आरोग्य विभाग म्हणून की सेल्फ टेस्टिंग जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही कृपया आपल्या जवळच्या सेंटरला कळवा की तुम्ही पॉझिटिव्ह आलेला आहात, जेणेकरून तुमच्यावर मॉनिटरिंग करण्याच्या दृष्टिकोनातून किमान 2 कॉल्स आमच्या आरोग्य विभागाकडून केले जातील, जेणेकरून तुमच्यावर लक्ष ठेवलं जाईल आणि कुठेही लक्षणं वाढलीत किंवा काही अन्य प्रकार होत असेल तर तुम्हाला ताबडतोबीनं आपल्याला मदत करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह असाल तर कळवलं पाहिजे एवढी आमची नम्रतापूर्वक विनंती निश्चित प्रकारे आहे. महत्वाचा विषय व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात चर्चा खूप प्रदीर्घपणे कॅबिनेटमध्ये झाली आणि त्यामध्ये मी स्वतः एक निश्चित प्रकारे एक काळजी व्यक्त केली की व्हॅक्सिनेशनचा दर कमी होतानाचा चित्र दिसतोय, तो होता कामा नये. आरोग्य विभागाचे कर्मचारी पूर्ण व्हॅक्सिनसाठी सेंटर्सवर मोठ्या पद्धतीनं उपलब्ध आहेत, परंतु व्हॅक्सिनचं प्रमाण 6.5 लाख दररोज होतंय, पण एकेकाळी आपलं 8-10 लाखाच्या वर होत असायचं. तर ते चित्र आता जे थोडं कमी झालंय त्यामध्ये पुन्हा अतिशय गती प्राप्त झाली पाहिजे ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्यासाठी निश्चित प्रकारे कलेक्टर्स कमिशनर्स सगळ्यांना वेगवेगळ्या मार्गाने लोकांना आपल्याला सांगितलंच पाहिजे की आपल्याला हे केलं पाहिजे. मग त्यामध्ये काही राशनचे विषय असतील, लोकांना आपण देतो आहोत, ही आपली एक सवलतीचा विषय, पण तरी सुद्धा लोक सगळ्या सवलती घेत आहेत परंतु वॅक्सिन घेत नाहीयेत, चुकीची गोष्ट आहे. तर अशा काही गोष्टी आता कर्मचारी कार्यालयात येतात, सगळीकडे येतात, त्यांनी सुद्धा डबल वॅक्सिनेशन केलेल्या लोकांना खरं म्हणलं तर आपण त्या ठिकाणी मॉल्समध्ये एंट्री देतो, रेल्वेमध्ये एंट्री देतो, तसं आता सगळीकडेच कार्यालयांमध्ये सुद्धा डबल वॅक्सिनेशन केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला जरा त्यांना सांगणं गरजेचं वाटतं. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जरी आपल्याला मॅन्डेटरी कायदेशीर करता येत नसेल तरी सुद्धा आपल्याला शेवटी आपल्या राज्यांनी व्हॅक्सिनेशन मध्ये अधिक गती प्राप्त करावी, जे जनहिताचं आहे, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, त्या दृष्टिकोनातून योग्य ती कार्यवाही प्रशासनाच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या स्तरावर केली जावी. आणि व्हॅक्सिनेशनचा दर ज्या जिल्ह्यामध्ये स्टेटपेक्षा खूपच कमी आहे त्यांनी निश्चित प्रकारे त्याची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्यात असं आपण ठरवलेलं आहे. आजचा व्हॅक्सिनेशनचा दर असा आहे की साधारण पहिलं वॅक्सिन घेतलेलं, फर्स्ट डोस घेतलेले जेवढे काही आहेत ते आता जवळजवळ 90% पर्यंत आपली लोक गेलेली आहेत. सेकंड वॅक्सिनचे डोस घेतलेले 62% आहेत, परंतु आपण तरी सुद्धा देशाच्या ॲव्हरेजच्या थोडंसं कमी आहोत आणि त्यामुळे ते योग्य नाही. आपण खरं तर मार्गदर्शक राज्य आहे आणि त्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे. आज 15 ते 18 वयोगटचा जो काही टप्पा आहे तो आपण 35% एकूण या वयोगटात 60 लाख विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणे किंवा साधारणपणे 10वी ते 9वी, 8वी, 9वी, 10वी, 11वीच्या दरम्यानची ही सगळी विद्यार्थी आहेत. यांचा आपण 35% 3 जानेवारीपासून आपण सुरू केल्यानंतर 35%चा टप्पा गाठलेला आहे. आपण दररोज मोठ्या पद्धतीने हे करत आहोत. 7%, 8% एकूण आपण करत आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये खरं तरी संपला पाहिजे जर अशीच गती राहिली तर. परंतु आता त्यामध्ये सुद्धा आम्हाला एक अडचण येते
जी उद्याच्या प्राईम मिनिस्टरच्या VC मध्ये आरोग्य विभागाकडून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले की आपण राज्याच्या वतीनं बोलणार आहात, त्यावेळी आपण कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे आम्हाला कमी पडत आहेत. कोवॅक्सिन तर खूप मोठ्या पद्धतीनं कमी पडत आहे, कारण कोवॅक्सिन कुणाकुणाला द्यायचंय, ज्यांनी 18+ जे काही लोक आहे 60+, त्यांना आपण ज्यांनी सेकंड डोस घेतला त्यांना आता प्रिकॉशन डोस सुद्धा सुरू झालेला आहे. आणि 100% 15 ते 18 वयोगटात आपण विद्यार्थ्यांना कोवॅक्सिनच द्या, हे जे केंद्र सरकारचं आणि आरोग्य विभागाचं मत आहे त्या पद्धतीनं त्यालाही आपल्याला कोवॅक्सिन लागतं. आज जिल्ह्यातून कलेक्टर्सकडून फोन येतोय की कोवॅक्सिन संपलंय आणि ते आम्हाला लवकर उपलब्ध करून द्या. म्हणून मी माननीय मनसुख मांडवियाजी यांच्या काल परवाच्या VC मध्ये सुद्धा फार स्पष्ट सांगितलं की कोविशिल्ड आम्हाला 50 लाख पाहिजेत आणि कोवॅक्सिन आम्हाला 40 लाख पाहिजेत, ते आम्हाला द्यावं जेणेकरून आम्हाला वॅक्सिनेशनची गती वाढवता येणं शक्य आहे. उद्याच्या VC मध्ये आम्ही अन्य जी आरोग्य मंत्री भारत सरकारकडे जी मागणी केली आहे की ज्यामध्ये मनुष्यबळ हा जो काही लागतोय, आता आपल्याला CCC कॅटेगरीमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक ऍडमिट करायचे आहेत किंवा करावे लागतील, पुढच्या काळात आणखीनही काही संख्या वाढेल अशी एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. तर अशा परिस्थितीत मनुष्यबळ लागेल, HR लागेल आणि त्यामुळे HRचा खर्च हा ECRP 2 मधून सुद्धा अनुज्ञेय करावं, म्हणजे मान्य करावं. आज तो खर्च मान्य होत नाहीये आणि त्यामुळे या पद्धतीनं मला वाटतं की ह्या 2 महत्वाच्या मागण्या आरोग्य विभागाकडून मांडण्यात आलेल्या आहेत. अन्य मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे निश्चित प्रकारे अन्य त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते त्या ठिकाणी सांगू शकणार आहेत. तर अशा स्वरूपाने मला आणखीन एक सांगायचं की एकूण ऑक्सिजनची सध्याची डिमांड कोविड आणि नॉन कोविड मिळून 400 मेट्रिक टन आहे. आता आपला नोटिफिकेशन काय की एक्सक्लुझिव्ह कोविडसाठी ज्यावेळेस 700 मेट्रिक टन लागेल त्यावेळेस आपण ऑटो मोडवर लॉकडाऊन करू. परंतु आज कोविड आणि नॉन कोविड मधलं जर आपण हे बघितलं तर साधारण 250 मेट्रिक टन नॉन कोविड रुग्णांसाठी लागतंय, 150 मेट्रिक टन कोविड रुग्णांसाठी लागतं, असं 400 मेट्रिक टनाची आज ऑक्सिजनची त्या ठिकाणी गरज आहे. आता नॉन कोविड म्हणजे कोण, तर आपण ज्या ऑपरेशन्स करतो, प्लॅन्ड ऑपरेशन्स करतो, त्यांना जे ऑक्सिजन लागतं ते सगळं त्याच्यात गृहीत धरलेलं आहे. आणि आपण ज्यावेळी कोविडची सेकंड पीक आली होती किंवा सेकंड वेव्ह आली होतं त्यावेळी आपण कंप्लीट नॉन कोविड थांबवलं होतं, विनंती करून थांबवलं होतं की सगळ्या ऑपरेशन करणाऱ्या लोकांच्या सर्जन्सला की आपण प्लॅन्ड सर्जरी करा, नंतर करा. तर त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी मुद्दाम मी सांगू इच्छितो की अशी पॅनिकी होण्याची सिच्युएशन जरूर नाही, परंतु आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच काही महत्वाचे निर्बंध माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून जे मान्य झालेले आहेत त्यांना आपण पूर्णपणे अनुपालन करून सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. शाळेच्या बाबतीत सुद्धा चर्चा प्रदीर्घ झाली आणि जे काही आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शाळेंच्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. आता मराठवाड्यामध्ये वाढतीये, विदर्भामध्ये वाढतीये. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करूया की कशी पीक चाललेला आहे, त्यानंतर मग शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ शकेल. दुसरा एक मुद्दा आहे की पर्यटन स्थळांच्या ठिकाणी कुठेतरी निर्बंध शिथिल करावे, कारण की जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी काळजी घेऊन अशा पद्धतीने पर्यटनावरती परिणाम होणार नाही अशी मागणी लोकप्रतिनिधींना केली जाते. तूर्त संख्या आता 46,000 आजची संख्या आहे, म्हणजे जवळजवळ 50,000 टचिंग आहेत आपल्या रोजच्या ह्याच्यात. एक लक्षात घ्या की जशी जशी संख्या वाढेल तशी तशी संख्या वाढत असल्यानंतर त्याच्या टक्केवारी जे काही हॉस्पिटलायझेशन होण्याचं जे टक्केवारी असेल कदाचित 2.5% असो 3% असो, पण जेवढा डिनॉमिनेटर म्हणजे खालचा जो हे असेल तो वाढेल तर त्या पद्धतीनं आपली हॉस्पिटलायझेशनची संख्या सुद्धा पुढच्या काळात वाढू शकते.
ऑक्सिजनची संख्या सुद्धा थोडीफार निश्चित प्रकारे वाढू शकते. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पर्यटनाकडेच्या बाबतीत असो किंवा अन्य बाबी असो ज्या आज तेवढ्या महत्वाच्या नाहीयेत तुलनात्मक आपल्या सगळ्यांच्या आरोग्य आणि जीवितहानीच्या तुलनेमध्ये, त्यामुळे तूर्त मला असं वाटतं की सध्याचा कोविडचा जो कहर चालू आहे संख्येचा, त्याला अनुषंगून तूर्त जानेवारी एंड फेब्रुवारी 1-2 वीक पर्यंत मला वाटतं फार शिथिलता येईल असं अंदाज माझा स्वतःचा वैयक्तिक आहे. शिथिलता येईल असं वाटत नाही असा अंदाज माझा निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे थोडं माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या संदर्भातली खूप घाई करू नये. सध्या निश्चित प्रकारे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत संसर्ग थांबवणे हा शासनासमोरचा एक प्रथम प्राधान्याचा विषय आहे आणि तो निर्बंधाने आणि वॅक्सिनेशनने या दोन गोष्टींनी थांबू शकतो असं तज्ज्ञांचं आणि टास्क फोर्स आणि केंद्र शासनाचं मत आहे. त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे त्रिसूत्रीचं पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मास्क लावू नये याच्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आव्हान करतात की मास्क लावू नये. याच्यावरती तुमचं काय? मास्क लावू नये असं म्हणणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुढे सर 98 लाख लोकांनी अजूनही एकही डोस घेतलेला नाहीये, काय आपण निर्बंध करणार आहेत? काही व्यक्ती बंद करणार आहेत? तीच मी माहिती दिली की आपल्याला जे म्हणून आपल्याला या संदर्भाने म्हणजे वॅक्सिनेशन किंवा लसीकरण व्हावंच यासाठी जे म्हणून आपल्याला करणं शक्य असेल, समजावून सांगून असेल किंवा काही त्यांच्या संदर्भात मला असं म्हणायचं की कडक पद्धतीनं काही कारवाई करण्याच्या संदर्भातला विषय असेल. कारवाईचा अनुषंगाचा अर्थ असा की अनेक ठिकाणी ज्या काही हा शासनाचाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे वॅक्सिनेशन, आणि या वॅक्सिनेशनच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये कुणीही अडथळा आणू नये किंवा कुणीही त्यामध्ये मनमानी करू नये की आम्ही हे करणार नाही. ही बाब राष्ट्रहिताच्या विरुद्ध आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याला अनुषंगून जे काही करणं शक्य असू शकेल ते प्रशासनाला करण्याच्या सूचना आम्ही निश्चित प्रकारे देऊ, परंतु वॅक्सिनेशन आम्ही निश्चित प्रकारे करू, त्याला अग्र क्रमांक देऊ. सर, एकीकडे राज्य सरकार निर्बंध लावत आहे पण दुसरीकडे आपण बघतो रस्त्यावर गर्दी असेल, लोकलमध्ये गर्दी, ही गर्दी कशी कंट्रोल करणार? आता तुम्ही सांगा की एकीकडे आपल्याला व्यावसायिकांचंही बघायचंय, हातावर पोट आहे त्या लोकांचंही बघायचंय, राज्यही चालवायचंय, राज्याचंही उत्पन्न वाढवायचंय, सगळ्याच गोष्टी करायच्यात. या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुमचा रेल्वेमध्ये गर्दी होत असेल तर आपण त्याच्यात एक रायडर टाकलं, एक कंडिशन टाकली, अट टाकली की बाबा तुम्ही डबल वॅक्सिनेशन असाल तरच जा, मॉलमध्ये जायचं असेल डबल वॅक्सिनेशन असेल तरच जा. अशा अनेक गोष्टींच्या संदर्भाने अटी शर्तीच्या अनुषंगाने मोठ्या पद्धतीनं गर्दी कमी करण्याच्या संदर्भातील योग्य ते पावलं राज्य सरकारने टाकलेले आहेत. मला वाटतं त्याचं एका चांगल्या स्पिरिटने महाराष्ट्राच्या जनतेने घ्यावं आणि त्याला चांगला प्रतिसाद द्यावा आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावं अशी माझी नम्रपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे. 40,000 केसेस महाराष्ट्र में आए थे लेकिन पैनिक करने की जरूरत नहीं, ऐसा पता लगता है कितना रेशियो है वेंटिलेटर? देखिए, एक जो माइंडसेट बना है कि नहीं हमारा अभी कर्व फ्लैट हो गया है, मुंबई में अभी केसेस कम हो रहे हैं, यह बिल्कुल ठीक नहीं है. आज भी जो रिपोर्टेड केसेस है, जो अभी 7-8 बजे के दरमियान हमारे कोविड सेल की तरफ से महाराष्ट्र के लोगों को बोला जाता है, मुझे पता है कि 46,000 केसेस आज रिपोर्ट हो रहे हैं. तो निश्चित तौर पर कल परसों हो सकता है कोई संडे के वजह से हो या कोई केसेस एक आधे बार थोड़ा बहुत टेस्ट कम ज्यादा होने की वजह से हो, लेकिन ऐसा नहीं है कि केसेस कम हुआ है. नंबर 1. नंबर 2, मैं ये कहना चाहता हूं कि आज 46,000 केसेस में करीबन पॉजिटिविटी रेट जो आज दिख रहा है वो महाराष्ट्र का 21.4% पॉजिटिविटी रेट है. मुंबई में भी 27% पॉजिटिविटी रेट है. यह सब बिल्कुल स्टैटिस्टिकली भी यानी जो भी आंकड़े हैं उससे निश्चित तौर पर
कोई डरने की आज स्थिति इसलिए नहीं है कि संख्या बढ़ रही है, ये मैं जरूर मानता हूं, लेकिन जो हॉस्पिटलाइज केसेस हुए हैं उसका पूरा मिला के जो प्रमाण है वो है 2.8%। टोटल जो सीरियसली हॉस्पिटलाइज हुए केस है, कुल मिला के जो केसेस है हमारे महाराष्ट्र में 2,25,000 केसेस है, उसमें से करीबन 2 लाख केसेस घर पे और सीसीसी सेंटर्स में, यानी एकदम माइल्ड तरीके से लोगों के इसमें है, जिसका परसेंटेज आता है 86%। तो अन्य 14% जो है उसमें से 2.8% जो है वो आईसीयू, ऑक्सीजन बेड्स और वेंटिलेटर्स पे है। तो इसमें अगर आप देखा जाए तो आईसीयू में 1% है, यानी 0.91% है, वेंटिलेटर्स पे 0.32% है और ऑक्सीजन बेड्स पे 0.59% है। सीसीसी जो एकदम माइल्ड कैटेगरी के लोग होते हैं उसमें 1.89% है। तो कुल मिला के 2.8% ये सभी हॉस्पिटलाइज जो गंभीर स्वरूप जिसका है उसमें है। आज मैं ये कहना चाहता हूं कि जो लोग मुंबई में और अन्य शहरों में अगर ओन टेस्टिंग करते हैं, स्वयं टेस्टिंग करते हैं और पॉजिटिव होते हैं, तो भी वो हमारे जो पोर्टल है उस पर रजिस्टर नहीं हो रहे हैं। तो उनके लिए स्वास्थ्य विभाग की तरफ से एक चिट्ठी हम सभी कलेक्टर्स, कमिश्नर्स और हमारे हेल्थ ऑफिसर्स को दी है, जिसमें बहुत क्लियरली लिखा है कि अगर किसी ने स्वयं टेस्टिंग से भी पॉजिटिव आता है तो उसने रिपोर्ट करना बहुत जरूरी है। नंबर 2, अगर रिपोर्टिंग करने के बाद उनको होम क्वारंटाइन रखने की इजाजत स्वास्थ्य विभाग के माध्यम से दी जाएगी और उनको क्लोज मॉनिटरिंग करने की व्यवस्था भी हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से की जाएगी। तो इसलिए उनको रजिस्टर करना बहुत जरूरी है। फार्मास्यूटिकल जो शॉप्स है उनको, फार्मेसी शॉप्स को भी हमने इतला करने की सूचना कलेक्टर्स को दी है, कमिश्नर्स को दी है कि उन्होंने हर फार्मेसी के ओनर को बोलना चाहिए कि अगर कोई पॉजिटिव केसेस आपके किट्स के माध्यम से आते हैं तो उनको भी रिपोर्टिंग करना जरूरी है। एक जरूरी है कि अभी हमने वैक्सीनेशन के हद तक करीबन 90% फर्स्ट डोज हुए हैं, 62% सेकेंड डोज हुए हैं और 15 to 18 इयर्स का जो वैक्सीनेशन का प्रोग्राम 3 जनवरी से शुरू हुआ है उसमें 35% अभी तक वैक्सीनेशन हुआ है। यानी 60 लाख का जो टारगेट है 15 to 18 में, उसमें हमने 35% वैक्सीनेशन इन 8-9 दिनों में किया है। तो बिल्कुल गति से हम ये कर रहे हैं, फिर भी और भी गति बढ़ाना जरूरी है। तो इसीलिए हमने इसमें और ज्यादा सख्ती से वैक्सीनेशन करवाने के लिए, सख्ती का मतलब है पकड़ के बिल्कुल उसको क्या बोलते हैं, कंपलसरी या मैंडेटरीली हम नहीं कर सकेंगे कायदे के मुताबिक, लेकिन निश्चित तौर पर उनको कई ऐसे कंडीशंस हमने डालने के लिए प्रशासन को कहा है कि हर जगह पे जाते हुए सेकेंड डोज कंपलसरी होना जरूरी है। फिर चाहे मॉल में एंट्री हो, फिर चाहे ट्रेन में एंट्री हो, फिर चाहे गवर्नमेंट के ऑफिसेस में एंट्री हो, तो भी सेकेंड डोज होना कंपलसरी है। तो इस तरह से हमारा वैक्सीनेशन का टक्का या वैक्सीनेशन का परसेंटेज बढ़ना या बढ़ाना हमारा पूरी तरह से कोशिश इसमें निश्चित तौर पर शुरू है। हम कल प्राइम मिनिस्टर की जो वीसी है उसके माध्यम से भी, स्वास्थ्य विभाग के माध्यम से हमने माननीय मुख्यमंत्री जी को
दो मांगे रखी है कि जो राज्य की तरफ से माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी को वे कहेंगे, कहना जरूरी है कि कोवैक्सीन और कोविशील्ड की मात्रा हमारे राज्य को कम पड़ रही है, क्योंकि कोवैक्सीन 40 लाख हमने मात्रा मांगी है और कोविशील्ड का भी 50 लाख मात्रा मांगी है, क्योंकि 15 से 18 के उम्र के लोगों के लिए और 60 प्लस उम्र के लोगों के जो वैक्सीनेशन प्रिकॉशनरी डोज का जो हम देने जा रहे हैं, उसके लिए निश्चित तौर पर कोवैक्सीन की मात्रा बहुत कम पड़ रही है। तो ये एक मांग निश्चित तौर पर रहेंगी। दूसरा, जो भी मेडिसिन है, एंटीवायरल जिनको मेडिसिन जैसा मोलनुपिराविर के बारे में भी हो या कॉकटेल एंटीबॉडीज के बारे में हो, उसके बारे में भी जो भी निश्चित पॉलिसी करना है उसके बारे में भी हम मांग उसकी करेंगे। और ह्यूमन रिसोर्स यानी मनुष्य बल जो हमारे को लगेगा, वो ECRP 2 के प्रोग्राम में हमें अनुमति नहीं है खर्चा करने के लिए। वह खर्चा करने की अनुमति भी इस फंड्स के तहत होनी चाहिए, ऐसी भी मांग हम जरूर रखेंगे। सर, एक सवाल यह है कि ICMR की गाइडलाइन कहती है कि अगर एंटीजन टेस्ट कर रहे हैं, रैट कर रहे हैं, अगर वो निगेटिव आती है, इट हैज टू बी फॉलोड बाय RT-PCR। अगर वो पॉजिटिव आती है तो इमीडिएटली आपको एडमिट होना है या आप पॉजिटिव डिक्लेयर करते हैं। तो ये जो होम टेस्टिंग किट्स है, ये एज गुड एज रैट की तरह ही है। तो अगर उसमें कोई निगेटिव आता है तो हम क्या उनको एनकरेज कर रहे हैं कि वो जाके RT-PCR भी करवाएं? नहीं, मुझे लगता है निगेटिव है और कोई सिम्टम्स नहीं है तो उन्होंने जाके बहुत ज्यादा RT-PCR करने की जरूरत नहीं है। मोस्टली डिपेंड्स ऑन द सिम्टम्स। अगर सिम्टम्स बहुत ज्यादा नहीं है और रैट निगेटिव आ रही है या ओन टेस्टिंग जो कर रहे हैं उसमें भी निगेटिव आ रहा है, तो मुझे लगता है कि जब तक सिम्टम्स नहीं आते उसमें रैट करने की या RT-PCR करने की जरूरत है। पिछले हफ्ते आपने कहा था कि सरकार ये डिसीजन ले रही है कि जीनोम सीक्वेंसिंग जो है वो उठाने का, क्योंकि पिछले जीनोम सीक्वेंसिंग में तकरीबन 55 से 56% लोग जो है वो उसमें पॉजिटिव पाए गए थे। आपका कहना था कि सीरो सर्वे की हम जल्दी डिमांड करेंगे या ऑर्डर करेंगे। तो क्या महाराष्ट्र में सीरो सर्वे जो ये इस वक्त होने वाला है वो कब होगा और क्या उसके ऑर्डर आपने निकाले हैं? हमने सीरो सर्वेलेंस के बारे में एक्चुअली एक पॉलिसी बोल के भी ICMR को लिखा है कि ये सीरो सर्वे आप करेंगे, हम करेंगे, करने की जरूरत है क्या, किस तरह से ये आगे बढ़ना चाहिए, ओमाइक्रॉन और डेल्टा का वेरिएंट का जो आइडेंटिफिकेशन है वो कितने प्रतिशत होने की जरूरत है, कितना सीरियसनेस है कि भाई ये आइडेंटिफिकेशन होना ही चाहिए। तो इसके बारे में क्लैरिफिकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया स्वास्थ्य विभाग की तरफ से अगर आता है तो निश्चित तौर पर चाहे स्टेट हो या गवर्नमेंट ऑफ इंडिया हो, हम इसके ऊपर निर्णय जल्द से जल्द लेंगे। लता मंगेशकर की तबीयत कैसी है? आपने कुछ पूछताछ की है उसके बारे में? लता दीदी की तबीयत के बारे में डॉक्टर्स को हमने इतला किया है कि ध्यान रखिए। बाकी उनका स्वास्थ्य के बारे में जो भी अपडेशन है वो डॉक्टर हॉस्पिटल की तरफ से डेली महाराष्ट्र की जनता को और देश की जनता को भी निश्चित तौर पर दिया जाएगा। अभी डॉक्टर ने क्या कहा? व्यवस्था करेंगे कि जो डेली अपडेट करेंगे। मुझे लगता है कि जो ट्रीटिंग डॉक्टर्स है वे अगर अपडेट करते तो रियल टाइम स्टेटस जो है वो हेल्थ की स्टेटस महाराष्ट्र के लोगों को या भारत के लोगों को निश्चित तौर पर पता चले। लता दीदींची तब्येतीच्या बाबत ट्रीटिंग डॉक्टर्स जे आहेत, उपचार करणारे डॉक्टर्स, त्यांना आम्ही सूचित करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत लता दीदींची तब्येतीच्या संदर्भातील आपण टाइमली अपडेट्स, रियल टाइम अपडेट्स हे भारताच्या जनतेला कळाव्यात, कारण त्या सगळ्यांच्या मनातल्या ताईत आहेत आणि निश्चित प्रकारे त्यांच्या तब्येतीच्या संदर्भातील अपडेट्स हे सातत्याने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत।